नमस्कार, स्वागत आहे तुमचं चैतूस किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत पौष्टिक, उन्हाळ्यात चालणारे आणि सगळ्यांना आवडणारे उन्हाळ्याचे लाडू. पौष्टिक, पटकन झटपट होतात आणि सगळ्यांना आवडतात. लहान मुलांपासून मोठ्यांनाही आवडतात. यासाठी आपण घेणार आहोत 1 कप मुगाची डाळ. पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे. ती आपण थोडी भाजून घेणार आहोत. मीडियम गॅसवर आपण ही मंद आचेवर आपण ही परतवून घ्यायची आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही ही धुवून सुकवून मग परतवून घेऊ शकता. त्यात आपण एक चणा डाळ टाकली, अर्धा कप चणा डाळ टाकलेली आहे. ती पण आपण बारीक गॅसवर भाजून घ्यायची. 5 ते 7 मिनटे भाजून घ्यायची. खरपूस अशी करायची नाही आहे. आपली डाळ भाजून झालेली आहे. आता ही आपण जरा दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची आहे आणि ती थंड करून घ्यायची आहे. कारण की थंड केल्यानंतरही तरच आपली पावडर चांगली होईल, आपलं पीठ चांगलं होईल. आता थंड झाल्यानंतर मी ही दळून घेतलेली आहे. आपल्या घरच्या मिक्सरमध्येच आपण ही बारीक वाटून घेऊ शकतो. जाडसर वाटली तर तुम्ही चाळून घेऊ शकता. बघा, आपली डाळीची पावडर तयार आहे. आता आपण एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घेतलेले आहे. साजूक तूप घ्यायचं आहे. तुपाने पण आपल्या शरीरात ताकद खूप चांगली राहते. लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे. आता हे तूप आपलं वितळलं आहे. आता आपण 2 चमचे किंवा 1 चमचे आपण इथं भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. खूप पौष्टिक असतात आणि थंड असतात शरीरासाठी. त्या आपण मंद आचेवर भाजून घ्यायच्यात 1 मिनटं. आणि नंतर आपली जी पावडर आपण दळलेली आहे मुगाच्या डाळीची आणि चण्याच्या डाळीची, ते पीठ आहे ते आपण आता यात भाजून घ्यायचं आहे, परतवून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर खरपूस होईपर्यंत, छान असं सुगंध सुटेसपर्यंत आपण हे परतवून घ्यायचं आहे. थोडं तुम्हाला तूप कमी वाटलं तर तुम्ही तूप अजून टाकू शकता. मंद गॅसवर आपण हे भाजून घ्यायचं आहे. थोडा आता त्याचा कलर हळूहळू बदलेल आणि व्यवस्थित हे असं ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, तूप थोडं कमी पडलं तर तुम्ही 2 चमचे तूप अजून टाकू शकता. आणि व्यवस्थित ही डाळ आपली भाजून घ्यायची. 5 ते 7 मिनटं लागतील आपल्याला ही डाळ भाजायला. तुम्ही बघू शकता आपल्या डाळीचा कलर पण बदललेला आहे आणि व्यवस्थित असा छान असा सुगंध सुटलेला आहे. या ह्याच्यावर आपण आता 4 चमचे आपल्याला दूध लागणार आहे. थोडं आपल्याला नॉर्मल टेम्परेचरमधलं दूध घ्यायचं आहे. उकळतं गरम दूध घ्यायचं नाही, नॉर्मल दूध घ्यायचं आहे आणि ते थोडं थोडं करून आपण टाकणार आहोत. अजून 3 ते 4 चमचे आपल्याला दूध लागणार आहे. दूध टाकताना आपण लगेच हे हलवून घ्यायचं आहे. थोड्या गाठी पडणार पण त्या आपण मोडून घ्यायच्या चमच्याच्या सहाय्याने आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. 4 चमचे दूध लागलेलं आहे आपल्याला आणि ते आपण व्यवस्थित मिक्स करून आपलं मिश्रण टाकलेलं आहे. आता या ह्याच्यावर आपण गॅस आपला बंद करून घ्यायचा आहे. आपलं मिश्रण अजून चांगलं गरम आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गाठी राहायला नाही पाहिजे. आणि आता गॅस बंद केल्यानंतर आपण इथे पाऊण कप गूळ टाकणार आहे. तुम्हाला जास्त गोडसर पाहिजे असेल तर तुम्ही 1 कप गूळ घेऊ शकता. मीडियम गोड मला लागतं म्हणून इथे मी पाऊण कप दूध घेतलं, पाऊण कप आपण गूळ घेतलेला आहे आणि तो आपण व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा. मिश्रण आपलं गरम आहे म्हणून गूळ आपला एकजीव होऊ शकतो. व्यवस्थित पटापट हे काम करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्यात 1 चमचा वेलची पूड टाकायची. वेलची पूडसुद्धा आपल्या शरीरात थंड असते आणि यासाठी आपण 1 चमचा वेलची पूड आणि स्वाद पण आपला लाडूचा वाढणार आहे. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं आपलं मिश्रण थंड झालं म्हणजे आपण हाताला चटके बसणार नाहीत असं आपलं मिश्रण असेल तेव्हा आपण लाडू वळायला घ्यायचे आहेत आणि हाताच्या साहाय्याने, चमच्याच्या साहाय्याने आपण ते मिक्स करून घ्यायचं आणि गाठी मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण मस्त तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता आपण लाडू करायला घेऊया. व्यवस्थित असे मीडियम साईजचे तुम्ही लाडू करू शकता. हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एखादी गुळाचं हे वाटलं आपल्याला, गाठी वाटल्या तर आपण त्या मोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित असे लाडू
करून घ्यायचे. तुम्हाला वेगळे काही ड्रायफ्रूट्स आवडत असेल तेही तुम्ही टाकू शकता. मुलांना जेही आवडत असेल तेही ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता. मनुका असतील, काजू बदाम हे सुद्धा तुम्ही टाकू शकता. हा पटकन होणारा लाडू आहे आणि मुगाच्या डाळीत खूप थंडावा असतो. उन्हाळ्यात आपल्याला ताकदची गरज असते आणि ह्यासाठी हे लाडू आपले पटकन होऊ शकतात आणि मुलांनासुद्धा आवडतील. हे आपण 3 महिने स्टोअर करू शकतो, व्यवस्थित राहतात. बघा आपले झटपट असे लाडू तयार झालेले आहेत. छान असे लाडू आपले तयार झालेले आहेत. एक मोडून दाखवते मी, बघू शकता तुम्ही. मस्त लाडू आपले तयार झाले. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.